भारताच्या इतिहासात स्त्रियांच्या उन्नतीसाठी झटणारे अनेक समाजसुधारक होऊन गेले. पण विधवांच्या कल्याणासाठी सगळ्या जगाविरुद्ध ठामपणे उभं राहणाऱ्या पंडिता रमाबाई मात्र फारशा कुणाला माहीत नाहीयेत. खरं सांगायचं तर समाज सुधारकांच्या नामावळीत त्यांचं नाव पहिलं असायला हवं होतं. पण त्यात दुर्लक्षित राहिल्या आणि त्याचं कारण एकच, ते म्हणजे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. रमाबाईने एक यज्ञ आरंभला होता आणि त्यात त्यांना समाजातल्या दुष्ट रूढी जाळायच्या होत्या, स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाचा बळी द्यायचा होता. पण हा यज्ञ उद्ध्वस्त करायला इथले सनातनी कंबर कसून उभे राहिले. अखेरीस रमाबाईंनी येशूचा आशीर्वाद घेतला आणि हा यज्ञ चालूच ठेवला. त्यांनी स्थापन केलेल्या केडगावच्या मुक्ती सदनाचं काम आज जगभर पसरलेलं आहे. आता या संस्थेचं नाव पंडिता रमाबाई मुक्ती मिशन असून अनेक देशात तिच्या शाखा आहेत. अनाथ, अपंग, पतित स्त्रिया आणि मुलं यांना आसरा देऊन चांगलं आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवण्याचं सामाजिक काम इथे चालतं. याच पंडिता रमाबाई सरस्वतींची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. सिद्धहस्त लेखिका ज्योत्स्ना देवधर यांच्या पंडिता रमाबाई या कादंबरीवर आधारलेली ही गोष्ट आहे. पंडिता रमाबाई या अनंतशास्त्री डोंगरे आणि लक्ष्मीबाई डोंगरे यांची सर्वात धाकटी कन्या. अनंतशास्त्री हे धर्मशास्त्राचा अभ्यास केलेले विद्वान ब्राह्मण. त्यांची विद्वत्ता पाहून म्हैसूरच्या महाराजांनी त्यांना 25,000 रुपयांची देणगी दिली. नेपाळ नरेशाने हत्तीची 2 पिल्लं, पालखी आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान केला. पण तोंडचा घास काढून देणाऱ्या वृत्तीच्या माणसाजवळ कुबेराची संपत्ती तरी कशी टिकणार? इतकं दानधर्माचं वेड त्यांना होतं. दानधर्माबरोबरच दुसरं एक वेड अनंतशास्त्र्यांनी जोपासलं आणि ते म्हणजे बायकोला शिकवण्याचं. लक्ष्मीबाई 9 वर्षाची असताना अनंतशास्त्र्यांनी त्यांच्याशी दुसरं लग्न केलं. लग्न झाल्यावर लक्ष्मीला मातोश्रींच्या पायावर घातलं. सासूबाईंनी सुनेला पोटाशी धरलं आणि म्हणाल्या, बरं केलंस हो, वंशाचा दिवा पेटता ठेवायला पण ती लागतेच. माझ्या हाताशी कोणीतरी हवंच होतं हो. छे, मी हिला संस्कृत शिकवणार आहे. अजिबात चालणार नाही रे. कसलं हे वेड घेऊन बसलास? अरे बाबा, बाईला शिकवण्याची धर्माज्ञा नाही. कसं कळत नाही तुला? ते काही नाही, यात बदल होणार नाही. पहाटे लवकर उठून सगळं आवरून शिकायला यायचं, ही आज्ञा लक्ष्मीबाईंना होती. झालं. घरामध्ये अक्षरशः रण माजलं. सासूबाईंनी तर धिंगाणाच घातला. त्यांनी लक्ष्मीला जळत्या लाकडाने डागलं, गावातल्यानी वाळीत टाकलं, शेंडमार केली. बायकोला संस्कृत शिकवण्यावरून मठाधिकाऱ्यांनी त्यांना जाब विचारला. पण सत्याला कशाचंच भय नसतं. श्रुती, स्मृती, पुराण या ग्रंथातून स्त्रियांना शास्त्राध्ययन करण्याचा अधिकार आहे असे पुरावे त्यांनी विद्वानांसमोर टाकले. हा वाद 2 महिने चालू होता. शेवटी अनंतशास्त्र्यांचा विजय झाला, पण तरी सुद्धा समाजाने त्यांना धिक्कारलंच. शेवटी दोघांनी बोचकं बांधलं आणि आपल्या कुटुंबाला घेऊन गंगामूळच्या अरण्याचा रस्ता धरला आणि ते दरवेशासारखे गावोगाव भटकतच राहिले. आणि या भटकंतीतच रमाचा जन्म झाला आणि तो दिवस होता 23 एप्रिल 1858. रमाची बुद्धी अतिशय कुशाग्र होती. आई वडिलांकडनं संस्कृत शिकत होती. स्वतंत्र विचार करण्याची तिची कुवत होती. तिच्या मनात हजारो प्रश्नांची गर्दी कायम असायची. एकदा काय झालं, तिच्या शेजारच्या मावशी बसल्या होत्या ध्यानाला. ही गेली तिथे. मावशी, तुम्ही काय करता? मी ना ध्यान करते, म्हणजे डोळे घट्ट मिटून बसते. मग मला पितांबर नेसलेला देव दिसतो. मग रमा पण घट्ट डोळे मिटून बसली. छे, काय सुद्धा नाही, नुसते हिरवे पिवळे ठिपके दिसतायत. अगं नीट बघ, देवच असेल तो. नाही हो मावशी, नुसते ठिपके आहे, देव बीव काही नाहीये. आणि रमा तिथून पळून गेली. एकदा एक बाई लक्ष्मीबाईंना हाका घालत आहे. कुठे आहे तुमची ती धाकटी? 12 वर्षाची घोडी वाढली, जराही अक्कल नाही तिला. काय झालं तरी काय?
विचारा तुमच्या विद्वान लेकीला, तिला म्हणे हजारो श्लोक पाठ आहेत, करायचेत काय? ते काय चुलीत जाळायचेत? रमा धावत पुढे आली आणि म्हणाली, आई आई, मी सांगते तुला. अगं, यांची सून गोपी आहे ना, ती अंगणामध्ये सूत काढीत बसली होती. तेवढ्यात माकडाने तिचा कापूस पळवला आणि म्हणून या मावशीनी तिला जळक्या लाकडाने मारलं. किती रडत होती ती, म्हणून मी त्यांच्या हातातलं लाकूड हिसकावून घेतलं. बघा बघा कशी दगुरडी बोलतीये. हे बघा, मी माझ्या सुनेला मारीन, जाळीन, नाही तर पोळेन. तू कोण जाब विचारणारी? मुलीच्या जातीने मुकाट्याने मार कसा खायचा ते शिक जरा माझ्या सुनेकडून, सांगून ठेवतीये. असं म्हणत पायापटीत ती बाई निघून गेली. लक्ष्मीबाईंनी रमेला खसखन ओढली आणि पोटाशी घेत म्हणाल्या, बाई ग, असाच असतो हो बाईचा जन्म. आपलीच हाडं चुलीत चारायची आणि आपणच ती पेटवायची. मला नाही बाई पटत. असे अनेक प्रसंग. त्या वर्षी भीषण दुष्काळ पडला. घरात खाणारी तोंड 5. मोठा भाऊ श्रीनिवास, मोठी बहीण कृष्णाताई, आई वडील आणि रमा. घरामध्ये अन्नाचा कण नाही. अनंत शास्त्री अंगणामध्ये फेऱ्या मारत होते. गळ्यातलं जानवं आणि डोक्यावरची शेंडी चाच पडत होते. एकदम थांबले आणि म्हणाले, ठरलं, जलसमाधी घ्यायची. ब्राह्मणाला या परतमानाचं मरण नाही. आणि घरात डोकावून म्हणाले, चला घ्या आवरायला. आवरायला घरात होतच तरी काय? 5 उपाशी देह, फाटकी वस्त्र आणि अनवाणी पावलं. घरामध्ये सुतळीचा तोडाही नाही. अनंत शास्त्र्यांचं कुटुंब परत रस्त्यावर आलं आणि चालू लागलं. व्यंकटगिरी पर्वताच्या जवळून पाहणाऱ्या पापनाशेने नदीच्या काठी सगळेजण आले. उपासमारीनी शरीरं खंगली होती, पण ब्राह्मण्याचं आणि विद्वत्तेचं तेज मात्र लोपलं नव्हतं. श्रीनिवास, याच ठिकाणी मी जलसमाधी घ्यायचं ठरवलंय. बाळा, आईचा आणि बहिणीचा सांभाळ कर रे. लक्ष्मीबाई मुकाट्याने पतीशेजारी येऊन उभ्या राहिल्या. सहगमन करण्याचा त्यांचा निश्चय न बोलताच सगळ्यांना कळला. बहीण कृष्णाताई सुद्धा तिचाच हात धरून होती. कृष्णाताईच्या दुर्दैवाची कहाणी आणखीनच वेगळी होती. तिचा नवरा उन्हाळ व्यसनी निघाला, बायकोचा छळ करायला लागला आणि म्हणून अनंत शास्त्र्यांनीच तिला माहेरी ठेवून घेतलं होतं. आपल्या डोळ्यासमोर माता, पिता आणि बहीण जलसमाधी घ्यायला पाण्यात उतरतायत हे पाहून श्रीनिवास कळवळला. उपासमारीने त्याचं मूळचं बलदंड शरीर सुद्धा शक्तीहीनच झालं होतं. अनंत शास्त्री तर कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. तिघेही पुतळ्यासारखे पाण्यात उभे होते. तेवढ्यात रमा बोलायला लागली, ताई, तू आधी पाण्यातून बाहेर ये बघू. जलसमाधी घेते म्हणे. धर्माच्या नावाखाली ही आत्महत्याच नाहीये का? आत्महत्येसारखं दुसरं पाप नाही, माहितीये ना तुला? लक्ष्मीबाईंनी घाबरून रमेकडे पाहिलं. हिला आपण एवढे धर्मग्रंथ शिकवले, पण हे असं बोलायला ही शिकली तरी कुठे? ताई, तू आईला घेऊन बाहेर ये. आई, तू बाबांच्या पुढे चल, मी बाबांना आधार देते. मुकाट्यानी सर्वजण बाहेर आले आणि चालायला लागले. शेवटी डोंगऱ्यांचा अस्थिपंजर संसार एका खेड्यातल्या देवळात येऊन पोचला. त्या सगळ्यांचे अवतार पाहून तिथला गुरव ओरडला, अरे कोण हे चांडाळ देवाच्या दारी येऊन पडलेत? अहो आम्ही ब्राह्मण आहोत, शास्त्री पंडित आहोत. देवाच्या दारी येऊन खोटं बोलता कुठे फेडाले पाप? जा, चालते बायतून. अनंत शास्त्री मुकाट्याने खाली मान घालून पाय ओढायला लागले आणि पुढच्याच क्षणी कोसळले. शेवटी एका पडक्या देवळात या कुटुंबाने आपले हाड पसरली. अनंत शास्त्री तापाने फणफणले होते. लक्ष्मीबाई उशाशी बसून होत्या. पाणी पाणी गंगा. श्रीनिवासने कुठून तरी पळीभर पाणी आणून त्यांच्या मुखात घालायचा प्रयत्न केला, पण त्यांची मान कलंडली. अनंत शास्त्री डोंगरे यांना दैवाज्ञा झाली. पाठोपाठ काही दिवसातच लक्ष्मीबाईंनाही ताप भरला, वाद झाला आणि रमाने कुठून तरी वाळकी भाकरी आणली, पाण्यात कालवली,
एक ओला तुकडा आईच्या तोंडात घातला, पण तो ओठाच्या दारातच अडखळला. लक्ष्मीबाईंनी शेवटचा श्वास घेतला. रमेने आईच्या कलेवराला मिठी मारली आणि ती ओक्साबोक्शी रडायला लागली. तिघही थकून गेले होते, भुकेने दुःखाने भोवळ कोसळले होते. तेवढ्यात रमेला भाकरी देणारी बाई तिला हाका मारीत आली. ए मुली, अगं ए मुली, काय झालं? माझी आई गेली हो. बाई कळवळली. हे बघ, हे एवढं दूध आणलंय, ते घोट घोट घ्या आणि हे 2 रुपये घ्या. आईला पोचवून आलात ना की 4 घास खाऊन घ्या. तिघांनी दूध घेतलं. त्या माय माऊलीकडे भरल्या डोळ्यांनी पाहत हात जोडले. आता पुढची तयारी करायला हवी. बघतो कुणाची मदत मिळते का. भाऊ पुटपुटला. वडिलांचे मरणानंतरही हालत झाले होते. वेदशास्त्र संपन्न असूनही हा ग्रहस्थ ब्राह्मण तरी आहे का, असं म्हणत लोकांनी त्यांना शेवटची सोबत द्यायलाही नकार दिला होता. शेवटी त्या दिवशी बाबांची कुडी श्रीनिवासने फाटक्या धोत्रात बांधली, पाठीवर घेतली आणि तो कसा बसा 2-3 मैल चालत गेला होता आणि बाबांना मूठ माती देऊन आला होता. आल्यावर जमिनीवर अंग टाकत म्हणाला होता, मला काहीतरी खायला द्या, दगड धोंडे द्या, माती कालवून द्या, काटे कुठे द्या, मला खूप भूक लागलीये, भूक लागलीये ग. ऐकलं आणि आपली पोटातली आतडी गोळा होऊन कंठाशी आली होती. आता आईची उत्तरक्रिया करायला कोणाची तरी मदत घ्यायला हवी होती. शेवटी 2 माणसं कशीबशी मिळाली, पण तिरडी उचलायला 4 खांदे हवेत ना. दादा, मी आहे चौथी, मी देईन खांदा. ए मुली, ही काय मुलींची काम आहेत का? पडशील तिथे झीट येऊन. आणि इथून स्मशान चांगलं कोसभर दूर आहे. नाही, मला काहीही व्हायचं नाही, चला. अगं तू ठेंगणी आहेस मुली, तुझ्यावर सगळा भार पडेल. दादा चल. लक्ष्मीबाई डोंगरे यांची अंत्ययात्रा निघाली. 3 पुरुष आणि 1 तरुण मुलगी. आजवर अशी अंत्ययात्रा कधीच निघाली नसेल. रमा, क्षमा कर मला. दादा, माझी काळजी करू नकोस. आणि ती त्या उंच माणसांबरोबर उंच होऊन चालायला लागली. इसवी सन 1878. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये एक मोठी सभा भरली होती. गेले काही दिवस कलकत्त्यातल्या स्टेट्समन सारख्या प्रसिद्ध वर्तमानपत्रात एका भावा बहिणीच्या विद्वत्तेबद्दल बऱ्याच बातम्या येत होत्या. एक देखणी, गोरीपान, घारे डोळे असलेली तेजस्वी बाई अस्खलित संस्कृतमध्ये बोलते. तिला 18,000 श्लोक पाठ आहेत. एक बाई असून सुद्धा मोठमोठे वैयाकरणी तिची विद्वत्ता आणि पाठांतर पाहून दिग्मूढ झाले. उत्तर रामचरिताचं इंग्रजीत भाषांतर करणारे प्राध्यापक टोने आज या बाईंचा सत्कार करणार होते. सभेला जमलेले लोक आपापसात बोलत होते. ही भावंड म्हणे दक्षिणेतून आली आहेत. पहिल्यांदा हिमालयाच्या परिसरात गेली आणि तिथून कलकत्त्याला आली. अहो, एवढा 4 मैलाचा प्रवास त्याने अनवाणी केलाय. जवळ पैसा नाही, अन्न नाही, बैलगाडी आगगाडी तर दूरच राहिली. म्हणे महाराष्ट्रातले चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहेत. वडील मोठे शास्त्री होते आणि मुख्य म्हणजे बाईचं लग्न झालेलं नाही. सभेला जमलेला प्रत्येक जण जे सगळं ऐकलं वाचलं ते पाहायला उत्सुक होता. तेवढ्यात दारातून रमाबाई आपल्या भावाच्या पाठोपाठ सभागृहात शिरल्या. अंगावर 9वारी लुगडं, केसांचा मोठा आंबाडा, घाऱ्या डोळ्यात विजेची चमक आणि घट्ट मिटलेल्या ओठाभोवती निश्चयाचं वलय. भाऊ देखील उंचापुरा, उपासमारीने काळवंडलेला, पण चेहऱ्यावरचं विद्वत्तेचं तेज मात्र लपत नव्हतं. कलकत्त्यात आल्यावर त्यांचा वनवास संपला होता. विद्वानांनी त्यांना आसरा दिला, त्यांचा आदर केला. रमा विचार करीत होती, हे असं कसं काय घडतंय? इतक्या दीव घेण्या यातनातून आपण जगलोच कसे? भगवंता. टाळ्यांचा गजर झाला आणि रमा भानावर आली. प्राध्यापक टोने रमाबाईंचं स्वागत करीत होते. यया भवत्या चकिता पंडिता ईदृशा वयम ततो भव्यामहे साक्षात वर्ततेत्र सरस्वती.
आमच्यासारख्या मोठमोठ्या पंडितांना आपण आपल्या विद्वत्तेने थक्क करून सोडलेलं आहे. आपल्या रूपाने प्रत्यक्ष विद्यादेवी सरस्वतीच अवतरली आहे असं आम्हाला वाटतं आणि मी आपल्याला नमस्कार करतो असं म्हणून त्याने रमाबाईंना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. रमाबाईंनी विनयपूर्वक ते स्वीकारून त्या बोलायला लागल्या. भवद्भिर्यानि पुष्पानि प्रक्षिप्तानि ममोपरी अहम न तत्पात्र भूता न तथैवास्मि पंडिता. संस्कृत मधल्या स्वागताला संस्कृत मधूनच आलेलं हे विनयशील उत्तर ऐकून श्रोते भारावून गेले आणि त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. नंतर तिथे दिलेल्या अनेक विषयांवर तिथल्या तिथे श्लोक रचून रमाबाईंनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. या सभेत रमाबाईंना सरस्वती हे बिरुद देण्यात आलं. अनंत शास्त्र्यांची मुलगी पंडिता रमाबाई सरस्वती झाली. रमा घरी आली. हातपाय धुवून देवाला नमस्कार केला आणि दादाच्या पाया पडली. दादा, अरे आज तुझाच सत्कार व्हायला हवा होता रे. आज आई बाबा असायला हवे होते. आपल्या लाडक्या लेकीची दृष्टच काढली असती त्यांनी. आज त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. अरे दादा, जे आत्मे तळमळून तळमळून भुकेनी व्याकुळ होऊन झिजून गेले त्यांना कशी रे शांती मिळणार. उभा जन्म पुण्य संचय करण्यात घालवला असं मरण का रे यावं त्यांना. पूर्वजन्मीचं कर्म या जन्मी फेडावं लागतं आणि म्हणून पुण्यकर्म करीत राहायचं. रमा उसळून म्हणाली, या जन्मीच्या पुण्याचं फळ या जन्मी नाही आणि माहित नसलेल्या पुनर्जन्माचा विचार करायचा. मला मुळे पटतच नाही. पूर्वजन्म पुनर्जन्म या कल्पनांना काय आधार आहे दादा. प्रत्येक वाईट घटनेला यांचं उत्तर एकच आणि ते म्हणजे प्राक्तन. मला सांग दादा, हे उत्तर परिपूर्ण आहे. गेल्या 4 वर्षात जे पाहिलं सोसलं त्यामुळे माझ्या मनात अगणित प्रश्न उभे राहिलेत. आई बाबा गेले, पाठोपाठ कृष्णाताई गेली. यांच्यासारख्या धर्माचं जीवापाड पालन करणाऱ्या जीवलगांचा भीषण शेवट आपण पाहिला. शेकडो देवळांच्या पायऱ्या झिजवल्या. देव तर मला कुठेच दिसला नाही. सगळीकडे धर्माच्या नावाखाली किती पाखंड, किती ढोंग होतं ते पाहिलंच ना तू. अरे पंड्याने आपल्याला घेरलं, वंशावळी सांगायला लागले, पण आपण दुष्काळातून आलोय असं म्हटल्यानंतर पांगले. आणखी तिच्या बोलण्याचा ओघ थांबवत श्रीनिवास म्हणाला, अगं रमा, धर्म माणसाला शिकवतो, पापापासून दूर ठेवतो, सगळ्यांना समान वागणूक देतो. आपला हिंदू धर्म सर्वार्थाने संपन्न आहे. हो हो आहे ना, अगदी आहे. पण हा सगळा उपदेश धर्मग्रंथात. प्रत्यक्षात मात्र शूद्रांना जनावरांपेक्षा जास्त वाईट वागणूक दिली जाते. आणि स्त्रियांचं तर काय विचारता. ढोर गवार अरुणारी ताड नखे अधिकारी. का रे दादा असं का, सांग मला असं का. रमा रमा, अगं तुझा जन्म आहे बंडाच्या काळातला. झाशीची राणी तात्या टोपे यांच्यासारखे तेजस्वी तारे बंडात उतरले होते. आई नेहमी म्हणायची, रमीच्या डोळ्यात मला बंडाचा झेंडा दिसतो. झोप आता, खूप उशीर झालाय. व्याख्यानांच्या निमित्ताने रमाबाई आणि त्यांचे बंधू श्रीनिवासराव यांना बंगाल, आसाम मधून ठिकठिकाणाहून निमंत्रण येत होती. स्थानिक वर्तमानपत्रातून रमाबाईंच्या विद्वत्तेचा, तेजस्वी शालीन व्यक्तिमत्वाचा आणि धीट विचारांचा वृत्तांत छापला जात होता. हिंदू स्त्रियांची सध्याची केविलवाणी परिस्थिती, पुरुषांकडून त्यांना दिली जाणारी वागणूक त्या उदाहरणांसह हृदयस्पर्शी भाषेत मांडायच्या. न स्त्री स्वातंत्र्यमर्हती या जुन्या तत्वाला उचलून धरणाऱ्यांची मनही द्रवतील असं त्यांचं बोलणं होतं. आणि त्यामुळे त्यांचा होणारा सन्मान, गुणगौरव, विद्वत्तेची प्रशंसा, फुलांची बरसात हे सगळं अतर्क्य, अकल्पित असंच घडत होतं. एकदा घरी आल्यावर दादाने विचारलं, रमा, सभेतल्या कठीण समस्यापूर्तीत तू जिंकलीस, पण मी तुला एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर देशील? एका भावाला आपल्या ताईचं लग्न करायची घाई झालेली आहे.
त्याच्या बुद्धिमान ताईची कीर्ती दूरवर पसरली आणि तिला मागण्या येत आहेत. मुंबईहून श्रीपाद बाबाजी ठाकूर केवळ त्यासाठी कालच्या सभेला आले होते. ते ICS आहेत, विद्वान आहेत, हिंदू धर्माचा त्यांना अभिमान आहे. अशा सद्ग्रस्ताला ताईनं हो म्हणावं की नाही? समस्यापूर्तीला नेहमीच सज्ज असलेली ताई पायांना हाताची मिठी घालून गप्प बसली होती. एवढी घाई का रे सुटले तुला? चल, मला पण भूक लागली, जेवायला वाढते, असं म्हणून रमानी विषय बदलला. तरी सुद्धा दादा बोलतच राहिला. तुला आठवतं रमा, सिल्हेटच्या सभेत बिपिन बिहारीदास मेधावी या विद्वान गृहस्थांनी तुझी ओळख करून दिली. ते बहुश्रुत आहेत, विद्वान आहेत, संगीतज्ञ आहेत, दिसायला उंचेपुरे आणि रुबाबदार आहेत, वकील आहेत. आणि दादा, ते जातीने शूद्र आहेत. श्रीनिवासने चमकून रमेकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर तुच्छतेचा भाव अजिबात नव्हता. या उलट, मी जर या स्थळाचा स्वीकार केला तर तू देशील परवानगी, असा आव्हानात्मक प्रश्न होता. शूद्राशी लग्न केलं तर आपल्या वेदशास्त्र संपन्न घराण्यातले पूर्वज नरकात जातील, समाजात आपली छितू होईल, असं तुला वाटतंय का? असे प्रश्न तिच्या डोळ्यात दिसत होते. दादा, रागावलास? नाही ग, मी स्वतःलाच तपासतोय, माझ्याच मनाचं उत्खनन करतोय, दादाने उत्तर दिलं. दुसऱ्या दिवशी दोघ जण ढाक्याला गेले. तिथल्या एका सरकारी अधिकाऱ्याकडे त्यांचा मुक्काम होता. तिथे श्रीनिवास बेदम आजारी पडला. ताप हटता हटेना. अखेरीस दुखणं विकोपाला गेलं. ताई, मी काही यातून उठत नाही. मृत्यूशी तुझी फार लवकर ओळख झालीये ग. लहान वयात तुला नको ते अनुभव आले. पण ताई, तू खंबीर आहेस, धीटपणे राहा. पंडिता, माझा तुला नमस्कार. मी बिपिनला हो म्हणालो आहे. कशासाठी दादा, कशासाठी हो म्हणालास? कशासाठी म्हणालास? काय म्हणायचंय तुला? रमा वारंवार विचारित होती, पण उत्तर देण्याचं त्राण दादात नव्हतं. त्याची शुद्ध गेली. वैद्यांनी खूप प्रयत्न केले, पण अखेरीस दादा आपल्या लाडक्या बहिणीला एकाकी सोडून गेला. भावाच्या पायावर झोकून देत रमेने आक्रोश केला. भगवंता, मी किती सोसू, आता काय करू, कुठे जाऊ, मला बळ दे वासुदेवा. माझा दादा मला तुझ्या हाती सोपवून गेलाय. रमाबाई, आवरा स्वतःला. बिपिन बाबू मोठ्या मायेने आणि अगदीने हाक मारत होते. कशाला पूजापाठ करायचे? ईश्वरावर निष्ठा कशाला ठेवायची? मुक्ती म्हणजे काय? सच्शील सद्वर्तन याचं फळ काय? दान धर्म करीत स्वतःला भिकारी का बनून जायचं? माझ्या सत्वशील आई वडिलांना असं मरण का आलं? व्यंकटेशा, माझ्या प्रश्नांना उत्तर हवीत. का का का? रमाबाईंची ही भ्रमिष्ट अवस्था पाहून बिपिन बाबूंनी त्यांच्या खांद्याला हलके स्पर्श केला. रमाबाईंनी चमकून त्यांच्याकडे पाहिलं आणि त्या भानावर आल्या. रमाबाई, विधी लिखित पुसता येत नाही आणि धर्माज्ञेच्या बाहेर वागताही येत नाही, बिपिन बाबू म्हणाले. का नाही? कसली धर्माज्ञा? कुणी करायची ही धर्माज्ञा? धर्म जेव्हा आपल्या बोकांडी बसतो ना, तेव्हा नकोसा होतो बिपिन बाबू. धर्म हा माणसाला आधार वाटायला हवा, जोखड नाही. धर्मनिष्ठेमुळे माणूस तेजस्वी विचारी व्हायला हवा, अंधश्रद्धाळू आणि प्रवाह पतित व्हायला नको. स्वतःशीच बोलल्यासारखं रमाबाई बोलत होत्या. मी पुढच्या व्यवस्थेला लागतो, बिपिन बाबू हळूच म्हणाले. दादावर अग्निसंस्कार झाले. अस्थि विसर्जन करायला त्या बिपिन बाबूंबरोबर गेल्या. बोट नदीच्या मध्यावर आली. रमाबाईंनी अस्थि कलश मस्तकी लावला आणि नदीत सोडून दिला. स्वतःला मिठी मारली आणि गुडघ्यात मान घालून रमाबाईंनी गदगदून हुंदका दिला. बोट किनाऱ्याला लागली. बिपिन बाबूंनी आपला हात पुढे केला. रमाबाईंनी मोठ्या संकोचाने त्यांच्या हाताचा आधार घेतला आणि दोघं बरोबर चालू लागली. रमाबाईंच्या बंधूंच्या निधनाची वार्ता महाराष्ट्रात पोहोचली. आता त्यांना अनाश्रित अवस्थेत परप्रांतात त्यांनी राहू नये, असं काही पुढाऱ्यांना वाटलं आणि मुंबईच्या एका मुलींच्या शाळेचा कारभार त्यांनी हाती घ्यावा
अशी विनंती त्यांना करण्यात आली. तेवढ्यात मेंदूला झिणझिण्या येतील अशी भयंकर बातमी तिथे येऊन थडकली. बांकीपूर इथल्या रजिस्ट्रार पुढे रमाबाई यांनी बिपिन बिहारीदास मेधावी यांच्या बरोबर रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. रमाबाईंच्या बंधूंच्या निधनानंतर 6 आठवड्यांनी हा विवाह झाला होता. झालं. महाराष्ट्रातल्या धर्म मार्तंडांची डोसकी फिरायची वेळ आली. एक अविवाहित स्त्री सभेत संस्कृतमध्ये समस्यापूर्ती करते, हिंदू धर्माचे दोष सांगत फिरते, स्त्रियांना शिक्षण दिलंच पाहिजे, बालविवाह करू नका, विधवांचं मुंडन करू नका, त्यांना मानाचं स्थान द्या, असं आग्रहाने सांगते. हे असं अभद्र अशास्त्रीय बोलणं तिथले लोक खपवून घेतात. इतकंच नाही तर तिचा सन्मान करतात. पण हे सगळं आम्ही चालवून घेतलंय. पण आता ही कोकणस्थ ब्राह्मणाची चित्पावन शास्त्र्याची मुलगी एका बंगाली शूद्र माणसाच्या घरात त्याचं उष्टशेण करायला स्वतःहून जाते. बुडला ना धर्म. महाराष्ट्रातली सगळी पुरुष माणसं काय मेली होती का? छे 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 छे. सुधारकांना म्हणावं, घ्या बायकांना शिकवताना शिकवा आणि भोगा आपल्या कर्माची फळं. बंगाल्यात बसून बाईने महाराष्ट्रात अशी खळबळ उडवून दिली. रिकाम टेकड्या शंकेखोर लोकांच्या जिभेला तर नुसती धार चढली होती. रमाबाईंच्या कृत्याचा निषेध करणाऱ्या पत्रांचा नुसता पाऊस पडला. काहींच्या टीकेला रमाबाईंनी सौम्य शब्दात उत्तरही लिहिली. रमाबाईंच्या या धर्मबुडव्या विवाहामुळे निर्माण झालेल्या वावटळीचा धुरळा अंमळ खाली बसतो न बसतो तोच त्यांना मुलगी झाल्याची बातमी आली. मुलगी मुलगा नाही. पाहिलत ना, देव काही झोपलेला नाहीये. आता कर म्हणावं स्त्री उद्धार घरच्या घरी. बाप शूद्र बंगाली, आई चित्पावन ब्राह्मण. छान 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 धेड गुजरी संसार थाटलाय हो बाईनी. पण रमाबाई म्हणजे कथा कल्पतरू. एक कथा संपत नाही तो दुसरी उद्भवत होती. लग्न होऊन 1.5 वर्ष झालं नाही तोच त्यांच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. या बातमीने मात्र सगळे हादरले. सगळी मायाची माणसं एका पाठोपाठ देवाने उचलून नेली. कुठलीही गोष्ट धडपणे होऊ द्यायचीच नाही असंच सटवाईने ठरवलं असावं. या लग्नामुळे बिपिनदासांना जाती बहिष्कृत व्हायला लागलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायला देखील कोणी मिळेना. लहानग्या मनोरमेला मांडीवर घेऊन रमाबाई विमनस्क अवस्थेत बसल्या होत्या. वयाची 25 गाठली नाही तोवर केवढं रामायण घडून गेलं होतं. रमाबाई बिपिनदासांना बी म्हणायच्या. लहानचं घर होतं. घराभोवती हौसेने बगीचा केला होता. आयुष्यात पहिल्यांदाच पूर्ण सुखाचा अनुभव मिळत होता. आणि सगळं एका क्षणात उधळलं गेलं. आता यापुढे प्रेमाचा धागा एकच, मनोरमा. तिच्यासाठी तर जगायलाच हवं. आणि हो, स्वतःसाठी पण जगायला हवंय. रमाबाईने डोळे पुसले. रमाबाईने आपला पती गमावला आणि इकडे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळ उठलं. पण हे वादळ दुःखाचं नव्हतं, तर निंदा नालस्तीचं होतं. जन्मापासून रक्ताच्या माणसांना गिळंकृत करणाऱ्या या बयेनी भावाला उलथवलं आणि नवऱ्याच्याही गोवऱ्या मसनात पोचवल्या. यापेक्षाही या धर्म मार्तंडांचा शूळ उठला. कारण बाईनी वैधव्य येऊनही मुंडन केलं नव्हतं. मडमेप्रमाणे केस ठेवले होते. बाई जोडा घालत होत्या, छत्री वापरीत होत्या. इतकंच काय तर बाह्यांचं पोलकं घालीत होत्या आणि आलवण न नेसता बंगाली पद्धतीचं दंडिया नेसत होत्या. शिवाय डोक्यावर पदरही घेत नव्हत्या. शिव 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 शिव. स्त्री आणि शूद्रांवर उगाच का बंधनं घातली आहेत? अहो, त्यांना टाचेखाली ठेवलंय म्हणून तर धर्म जगलाय. अशी मानहानी करणारी अनेक पत्र रमाबाईंपर्यंत पोचली. त्याचबरोबर मदतीचा हात पुढे करणारीही पत्र होती. रानडे भांडारकरांसारख्या सुधारक मंडळींनी रमाबाईंना सन्मानाने महाराष्ट्रामध्ये बोलवलं होतं.
आणि त्यामुळेही सनातन्यांचा मस्तक शूळ उठला. ही नतद्रष्ट बाई हा हा म्हणता बड्या बड्यांना पाणी पाजेल हे बंगालमधल्या बातम्यांवरून तरी यांना का कळत नाही असं त्यांना वाटायला लागलं. एक दिवस तांबडा अलवण नेसलेली एक बाई रमाबाईंची चौकशी करीत आली. ती होती राधा वहिनी, श्रीनिवास दादाची बायको. रमाचा दादा होता हनुमानाचा भक्त. त्याला लग्नच करायचं नव्हतं, पण त्याचं लग्न झालं मनाविरुद्ध आणि वहिनी कायम माहेरीच राहिली. तिला परत बोलवायला हवं असा रमाचा आग्रह होता, पण दादाला पुन्हा संसारात पडण्याची इच्छा नव्हती. आणि या राधा वहिनीला पाहून रमाबाईंना खूप आनंद झाला, पण तिला अशी बोडकी पाहून दुःखही झालं. अखेर रमाबाईंनी पुण्याला जायचं ठरवलं, पण स्वतःच्या विचारांवर मात्र त्या ठाम होत्या. बाबांनो, तुम्ही मला तिकडे बोलावता आहात खरे, पण सांगून ठेवते, विधवा म्हणून तुमचे जोडे खाणार नाही, सकेशा म्हणून तुमची निंदा नालस्ती सहन करणार नाही, एकटी म्हणून तुमच्या समोर लाचारही होणार नाही. नशिबाने माझा भरपूर छळ केलाय, जीव घेणे तडाखे दिलेत, तरीही समाज पुरुषा तुला माझा घास घेता येणार नाही. स्त्री जातीचं कल्याण आणि सुधारणा करण्याचं व्रत मी घेतलंय. माझ्या शरीरात रक्ताचा बिंदू असेपर्यंत ते मी पाळीन ही माझी प्रतिज्ञा आहे आणि त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी ते करणार आहे. हे सगळं मनाशी पक्क करून रमाबाई मुंबई मार्गे पुण्याला पोचल्या. बरोबर बंका ठाकूर नावाचा एक ब्राह्मण मुलगा, राधा वहिनी आणि 1.25 वर्षाची मनोरमा होती. पुण्यामध्ये शुक्रवार पेठेतल्या अभ्यंकरांच्या वाड्यामध्ये त्या उतरल्या. पुण्यातल्या लोकांना त्यांच्याबद्दल प्रचंड कुतूहल होतं. त्या रस्त्यावरून जायला लागल्या की लोक वेळ मोडून त्यांना बघायला उभे राहत असत. विधवेला न शोभणारं त्यांचं रूप पाहून फिदी फिदी हसत, ही बाई म्हणे पुराण करते आणि सुधारक तिचे गोडवे गातात. रमाबाईंचं पहिलं पुराण रमाबाई रानडे यांच्या वाड्यात झालं. ओटीवर पंडिताबाई आल्या आणि घरातल्या बायकांनी देवघर स्वयंपाकघर यांची दारं घट्ट लावून घेतली आणि माझघराच्या दारा आडून निंदा नालस्तीला ऊत आला. पण एक मात्र खरं की बाईंच्या डोळ्यातलं तेज, विद्वत्तापूर्ण वक्तृत्व आणि विषयाचा व्यासंग पाहिल्यानंतर कुचाळखोरांचीही दातखिळच बसायची. बाईंचा पुरुषार्थावर होता, पण त्यांची नजर कधी ढळली नाही की लपेटून घेतलेला पदर कधी सरकला नाही. त्यातून त्यांनी पुराणाला येणाऱ्यांसाठी एक नियम केला. माझ्या व्याख्यानाला पुराणाला ज्या पुरुषांना यायचं असेल त्यांनी आपली पत्नी, बहीण, भावजाई अशी एखादी घरची स्त्री आणलीच पाहिजे, नाही तर त्यांना प्रवेश नाही. आणि त्यामुळे नुसती टिंगलटवाळी करण्याच्या उद्देशाने कुणालाही येण्याची प्राज्ञा नव्हती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रमाबाईंच्या सभा व्हायला लागल्या. आमच्या हिंदू विधवेला पशुपेक्षा वाईट वागवलं जातं. जणू जगायचं असेल तर पोतेरं होऊन जग, अन्यथा सती जा, असं यांचं म्हणणं. हिंदू धर्मशास्त्रात, मनुस्मृतीत कुठेही सती जाण्याचा उल्लेख नाही. विधवेला क्षौर सांगत नाहीत. स्त्रियांच्या उन्नतीतला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे बालविवाह आणि अज्ञान. या बालविवाहाची चाल बंद झालीच पाहिजे आणि त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. आणि या स्त्रियांना दुःखातून सोडवणं हा पुरुषांचा धर्म आहे, असं अतिशय पोटतिडकेनी आणि परखडपणे त्या बोलत असत. स्त्रियांनाही उद्देशून त्या सांगत की स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या नाशाला कारणीभूत होते. तेव्हा बायांनो, परंपरेचं जे जोखड तुमच्या मानेत रुतून बसलंय ते झुगारून द्या. अडाणीपणा, अंधश्रद्धा यामुळे तुमचं दुःख वाढतंय हे ध्यानात घ्या. तरी सुद्धा केसरी सारख्या वर्तमानपत्रात केशवपन सारखी चाल सुरू ठेवायची की नाही हे ठरवणं पुरुषांचं काम आहे. त्यात स्त्रियांना हात घालता येणार नाही, अशी मतं व्यक्त होत होती. पुण्यातल्या सुधारकांच्या बायका रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर यांचा रमाबाईंना पाठिंबा होता. हा पाठिंबा फक्त त्यांच्यापुरताच मर्यादित होता. या पाठिंब्याची किंमत त्यांच्या घरात त्यांनाही चुकवावी लागतच होती. एकदा काशीबाई म्हणाल्या,
पंडिताबाई, तुम्ही ठिकठिकाणी व्याख्यानं देता, ती छापली गेली तर मोलाची ठरतील. माझ्या मनचंच बोललात काशीबाई. स्त्री धर्मनीती या नावाचं पुस्तक काढावं आणि त्यात पैसा मिळाला तर इंग्लंडला जाऊन डॉक्टरी शिक्षण घ्यावं असं मला वाटतंय. रमाबाई, जरूर जाऊन या. आम्ही तुम्हाला होईल तशी मदतच करू, रमाबाई रानडे म्हणाल्या. आणि खरोखरच काही दिवसात रमाबाईंचं पुस्तक छापलं गेलं. त्याची दुसरी आवृत्तीही निघाली आणि त्यांचा इंग्लंडला जाण्याचा बेत पक्का झाला. राधाबाईंनीचा असा आग्रह होता की रमाबाईंनी मनूला तिच्याजवळ ठेवावं. पण मनूला इथे ठेवून एवढ्या लांब त्या कशा जाणार होत्या? त्यांनी राधाबाईंनीला समजावलं आणि तिला रमाबाई साहेबांच्या ताब्यात दिलं आणि म्हणाल्या, हिचा हा अभद्र वेश बदलून तिला शिकवायची जबाबदारी मी तुमच्यावर टाकते. तेव्हा वहिनी, केस वाढवायचे आणि हे आलवण नेसणं बंद. तुला शपथ आहे माझी. हो हो, सगळं ऐकेन हो वंस. तुमचं ऐकण्या पलीकडे मी काय करू शकते? शिकेन हो, मग तर झालं. आणि एक दिवस रमाबाई मनोरमेसकट इंग्लंडला जाणाऱ्या बोटीत बसल्या. मॉन्टेज इथल्या मठामध्ये त्यांची राहण्या जेवणाची सोय झाली होती आणि त्या बदल्यात तिथून महाराष्ट्रात काम करायला येणाऱ्या सिस्टर्सना मराठी शिकवण्याचं काम त्यांनी पत्करलं. मठातल्या सिस्टर्सचा सेवाभाव पाहून त्या प्रभावित झाल्या. दिवसेंदिवस रमाबाईंचा हिंदू धर्माबद्दलचा कडवटपणा वाढतच जात होता. गायीची पूजा करणारा, अग्नीत चित्राहुती टाकणारा हिंदू धर्म घरातल्या बायकांना उपाशी ठेवतो. स्त्रीला नरकाचं साधन, जगण्यातली धोंड आणि नाशाचं कारण मानतो. शूद्रांना हीन वागणूक देतो. सोवळं ओवळं कर्मकांड यातच अडकतो. या उलट अनाथ, अपंग, रोगी, पतित अशा सर्व प्रकारच्या स्त्रिया आणि मुलामुलींची प्रेमाने जोपासना करणाऱ्या तिथल्या अनाथाश्रमात त्यांना मानव धर्माचं उत्तुंग दर्शन घडलं. भूतदया आणि माणुसकीचा उपदेश कृतीत आणणारा हा ख्रिश्चन धर्म हिंदू धर्माहून श्रेष्ठ आहे असं त्यांना वाटायला लागलं. आणि इंग्लंडला गेल्यापासून अवघ्या 6 महिन्यात 29 सप्टेंबर 1983 या दिवशी रमाबाई आणि मनोरमा यांनी बाप्तिस्मा घेतला. त्यावेळी फादर बटलर म्हणाले, यापुढे या धर्माप्रमाणे तुमची नावं मेरी रमा आणि मेरी मनोरमा अशी झालेली आहेत. छे छे, मी नाही नाव बदलणार. निदान माझ्या समोर कन्फेशन तरी कराल का? मी काय पाप केलंय म्हणून कन्फेशन द्यायचं? आता चर्च सांगेल तेच तुम्हाला ऐकावं लागेल. साहेब, धर्मात माणसाला स्वातंत्र्य आणि अभय असायला हवं. मला माझ्या धर्मात ते मिळेना म्हणून मी हा धर्म स्वीकारलाय, रमाबाई विनयपूर्वक बोलल्या. तुम्हाला चर्चचं म्हणणं ऐकायचं नसेल तर तुम्ही जा, त्या ब्रह्मो समाजिष्टांबरोबर राहा. बटलर साहेबांचा आवाज चिडीने पेटला होता. हे बघा, चर्च माझ्या जेवणाखाण्याचा खर्च करते म्हणून ते सांगतील ते ऐकायला मी बांधील नाही. कुठलीही धार्मिक तत्व मला पटली तरच मी ती मान्य करते, अन्यथा मला इथे राहण्याची अजिबात इच्छा नाही. तिथे हजर असलेल्या मंडळींना असं बोलणं ऐकण्याची सवय नव्हती आणि ते सुद्धा एका भारतीय स्त्रीकडून. दोन्ही खांद्यांना आणि मस्तकाला स्पर्श करीत आमेन आमेन म्हणत सर्वजण बाहेर पडले. रमाबाई अंतर्बाह्य तापल्या होत्या. आपण काय घालवलं आणि काय मिळवलं तेच त्यांना कळेना. आपण हिंदू धर्म सोडला का? आपण अभक्ष्य भक्षण करणार नाही, नाव बदलणार नाही, कुठलीही रूढी पटल्याशिवाय पाळणार नाही. नाही, आपण धर्मांतर केलेलंच नाहीये. स्त्रियांच्या बाबतीत दया, क्षमा, समभाव आणि प्रेम देणाऱ्या ख्रिस्ताच्या उपदेशाचा, कार्याचा फक्त अंगीकार केलाय. आपल्या देशभगिनींची सेवा करण्याच्या आपण केलेल्या प्रतिज्ञेच्या पूर्तीसाठी या धर्माचा आधार हवा म्हणून हे केलंय. त्यानंतर ऑक्सफर्ड मधले प्राच्य विद्येचे पंडित मॅक्स मुलर यांची आणि रमाबाईंची भेट झाली. रमाबाई त्यांना म्हणाल्या, अंकल, हिंदू धर्मावर निखारा ठेवून मी हा धर्म स्वीकारलाय.
कारण हिंदू धर्मात नसलेलं स्वातंत्र्य मला ख्रिस्ती धर्मात गवसलं. बायबल पूर्णपणे निर्दोष आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही, पण भूतदयेने प्रेरित झालेलं प्रभावी व्यक्तिमत्व मला ख्रिस्तात आढळलं. त्यांना थांबवून मॅक्स मुलर म्हणाले, मला वाटतं रमाबाई, तुमचं धर्मांतर हे तुम्हाला आलेल्या कटू अनुभवात आलंय. धर्म परिवर्तन हे घर बदलण्या इतकं सोपं नाहीये. भारतात जाऊन तुम्ही जे कार्य करणार म्हणताय त्यात तुमचा ख्रिस्ती धर्म हा निश्चितच अडचण बनणार आहे. तुमच्या विद्वत्तेने आणि व्याख्यानाने भक्त बनलेले तुमचे लोक सुद्धा तुम्हाला दगड मारतील, वाळीत टाकतील. त्यांना मध्ये अडवून रमाबाई आवाज उंचावून म्हणाल्या, वाळीत टाकणं हे तर आम्हा हिंदूंचं आवडतं शास्त्र आहे, पण मी त्यांना पुरून उरेन. रमाबाई, तुम्ही जगावेगळे आहात, पण त्यामुळे तुम्ही एकट्या पडणार आहात. पण तरीही माघार न घेता लढण्याचं बळ तुमच्यात आहे आणि त्यात तुम्हाला यश येवो हीच सदिच्छा. रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि कुचाळखोर लोकांची निंदा नालस्तीची पत्र तर आलीच, पण त्याबरोबर रमाबाईंच्या हितचिंतकांच्या नाराजी दर्शवणाऱ्या पत्रांचा अक्षरशः पाऊस पडला. सुधारकांना मोठा धक्का बसला. प्रार्थना समाजाच्या केळकरांनी गहिवरून लिहिलं, बाई, मला जी भीती वाटत होती नेमकं तेच तुम्ही केलं. मिशनऱ्यांच्या संगतीत राहून तुम्ही अखेर झुकलात. फार वाईट वाटतंय, फार वाईट वाटतंय. आजवर दैवाचे भोग भोगलेत, आता तुम्हाला कर्माचे भोग भोगावे लागणार आहेत. तसं व्हायला नकोय, पण ते टळणार नाही. राधा वहिनीच्या पत्रामुळे मात्र त्या अंतर्बाह्य हल्ल्या. वंस, तुम्ही हे काय केलंत आणि माझ्या मनूलाही वाटवलंत. मी तुमची भावजाई म्हणून आज्ञा करते की हा विटा धुवून टाका आणि जशा गेलात तशा परत या. माझ्या गळ्याची शपथ. पडल्या पडल्या रमाबाई विचार करीत होत्या. भावनेच्या बाजूला कललेलं मन प्रयत्नपूर्वक विचारांच्या बाजूने वळवत होत्या. तरीही मनूला ख्रिस्ती का केलं या प्रश्नाला उत्तर सुचत नव्हतं. आज रमाबाई मनोरमेसह अमेरिकेला जाण्याच्या बोटीत बसल्या होत्या. कारणही तसंच होतं. हिंदुस्थानातली पहिली हिंदू स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या पदवीदान समारंभासाठी त्यांना आमंत्रण होतं. आपल्याला जे जमलं नाही ते या लहानखोर मुलींनी करून दाखवलं म्हणून तिचं कौतुक करायचं होतं. समारंभानंतर काही दिवस दोघींनी मजेत घालवले आणि एक दिवस रमाबाई म्हणाल्या, आनंदीबाई, तुमची धडपड, कष्ट, प्रतिकूल परिस्थितीला सामावून घेण्याची तुमची हातोटी हे सगळं खूपच कौतुकास्पद आहे. माझी मात्र इच्छा अशी आहे की इथेच काही दिवस राहून आपल्या भगिनींसाठी काहीतरी करावं. आपल्या देशातल्या स्त्रीच्या दुःखाला वाचा फोडायला हवी आणि म्हणून अमेरिकेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हिंडून भाषण देण्याचा माझा विचार आहे. हो, पण या बाबतीत ही परकी माणसं काय करणार आणि का करणार तेच तर पाहायचं आहे, रमाबाई उत्तरल्या. त्यांनी अमेरिका उभी आडवी धांडोळली. 30,000 मैलांचा प्रवास केला. 300च्या वर सभा घेतल्या. पांढऱ्या साडीतली ही लखानशी मूर्ती खणखणीत आवाजात आणि तळमळीच्या शब्दात बोलायला लागली की लोक मंत्रमुग्ध होत असत. अमेरिकेतल्या माझ्या बंधूनो आणि भगिनीनो, माझ्या देशात मुलीचा जन्म हे महापातक समजलं जातं. आमच्या धर्मग्रंथातून स्त्रीला पूज्य मानलं गेलंय, पण ते फक्त ग्रंथातच राहिलंय. बालवयातल्या मुलीशी म्हातारेही लग्न करतात. तिला वैधव्य आलं की 4 भिंतीच्या आड ती जनावराचं जीर्ण जगते. आमच्या स्त्रियांना शिक्षण मिळायला हवंय. भगिनींनो, माझ्या देशातल्या स्त्रियांसाठी आपण काहीच का करणार नाही? ही मानवतेची हाक आहे असं समजा आणि अशा दुर्दैवी स्त्रियांसाठी सढळ हाताने मदत करा. प्रत्येक प्राणी मात्राला समता, स्वातंत्र्य आणि संधी मिळाली पाहिजे असा मानणारा ख्रिस्त मी स्वीकारलाय, पण तरीही एक गोष्ट मी स्पष्ट करते की ही मदत ख्रिस्ती धर्म प्रसाराच्या अटीवर आधारलेली नसेल. अमेरिकन स्त्री पुरुषांना रमाबाईंच्या भाषणाने वेडं केलं, अस्वस्थ केलं, मदतीला उद्युक्त केलं.
बालविधवांच्या कार्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आणि रमाबाई असोसिएशन नावाची एक संस्थाही स्थापन झाली. आणि काही दिवसातच अमेरिकन वाचकांच्या हातात द हाय कास्ट हिंदू वुमन हे 120 पानांचं पुस्तक पडलं. प्रकाशन साल होतं 1887 आणि लेखिका रमाबाई डोंगरे मेधावी. बघता बघता पुस्तकाच्या 10,000 प्रती खपल्या. उभी अमेरिका हलवून 75,000 रुपयांची मदत गाठीला बांधून रमाबाई हिंदुस्थानला जाणाऱ्या बोटीत बसल्या. आपण मायदेशी निघालो, पण पुढे कोणतं ताट वाढून ठेवलंय याची कल्पना नव्हती. फक्त काहीही सोसावं लागलं तरी माघार मात्र घेणार नाही असा निर्धार होता. 11 मार्च 1889 मुंबईला विल्सन कॉलेजच्या मागच्या बाजूला एक बंगला पताकांनी शृंगारला होता. त्यावर शारदा सळण अशी पाटी झळकत होती. पंडिता रमाबाईंनी उभारलेलं हे सदन विधवा स्त्रियांना आश्रय देऊन त्यांना शिक्षण देणार होतं. 6 वर्ष परदेशात राहून धर्म बदलून आलेल्या बाईच्या कार्याचं कौतुक इंदुप्रकाश आणि टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्रांनी केलं. न्यायमूर्ती तेलंग यांनी उद्घाटन केलं. रमाबाई बोलायला उभ्या राहिल्या. धर्म बदलला तरी बाईचं हिंदूपण अबाधित होतं. सोज्वळ सात्विक चेहरा, एकही अलंकार नसलेलं राजस रूप आणि डोळ्यातला आत्मविश्वास. टाळ्यांच्या गजरातच बाईंनी बोलायला सुरुवात केली. परकीयांच्या मदतीवर रमाबाई असोसिएशन उभी असली तरी धार्मिक बाबतीत त्यांनी कोणतेही बंधन घातलेलं नाही. हा मदतीचा ओघ कितीही मोठा असला तरी स्वकीयांची ओंजळच या कार्याला खरा अर्थ प्राप्त करून देणार आहे. संस्था केवळ पैशावर चालत नसतात. विधवांचं सर्वार्थाने कल्याण करण्याच्या माझ्या संकल्पाला समाजाने पाठिंबा देणं आवश्यक आहे आणि या सदनात स्त्रियांना त्यांचे नेमनियम पाळण्याचं आणि धर्म आचरण्याचं स्वातंत्र्य राहणार आहे. सुरुवातीला शारदा नावाची बालविधवा आणि गोदूबाई नावाची 20 वर्षाची विधवा सदनामध्ये दाखल झाली. हीच गोदूबाई पुढे धोंडो केशव कर्वे यांची पत्नी बाया कर्वे झाली. लवकरच सदन पुण्याला आगाखान पॅलेस मधल्या एका बंगल्यात हललं. ही जागा भाड्याची नव्हती तर स्वतःची होती. तिथे मुलींसाठी सगळ्या सोयी होत्या. शिक्षण मिळत होतं. वाचायला पुस्तकं, बाहेर फुलांची बाग होती. मुली अगदी आनंदात होत्या. त्यांनी स्वच्छ नीटनेटकं राहावं, आरोग्यवर्धक खावं असा रमाबाईंचा कटाक्ष होता. शारदा सदनाच्या व्यवस्थेत राधावहिनीचा भाग खूप मोठा होता. आपल्या अगदी जवळचं हक्काचं माणूस या नात्याने रमाबाई तिच्याजवळ बोलायच्या. त्यांच्या अनेक गोष्टी राधावहिनीला पटायच्या नाहीत, पण ती स्पष्टपणे ते त्यांना सांगायचे. हळूहळू मुलींची संख्या वाढायला लागली. तारा, चिमा, ठकू, गोदू, भीमी, प्रत्येक मुलगी म्हणजे करुण कादंबरी. प्रत्येकीच्या छळाच्या जीव घेण्या कहाण्या. आपण अपशकुनी, पांढऱ्या पायाच्या, बसता लात उठता बुक्की असंच आपलं नशीब. उपास तापास आणि काबाड कष्ट हेच आपलं आयुष्य असे त्यांच्यावर झालेले ठाम संस्कार. मुलींना माणुसकीचा स्पर्श झाला तर विश्वास बसत नव्हता आणि प्रेमाच्या स्पर्शाने त्यांना भयभीत व्हायला व्हायचं. एकदा समोर भरलेलं स्वच्छ ताट बघून नर्मदा उभी राहिली. हे ताट माझं नाही, माझं नाही. मी कलई गेलेल्या फुटक्या ताटात जेवते आणि करपलेलं उष्टशिळ अन्न खाते. आणि खूपच आग्रह केल्यानंतर ती अन्नावर तुटून पडली. आई, केस कसे वाढवू? मामनजी मारतील ना. आई, विधवाने फुलं नसतात ना घालायची. आई, मला कुणी मारलं नाही, डागलं नाही, वाळीत तर नाही ना टाकलीत. 10-12 वर्षांच्या या अजाण मुली, त्यांची अवस्था पाहून रमाबाईंच्या मनाची कालवाकालव व्हायची. मुलींची अस्वच्छता, वाईट सवयी, शिव्यांची भाषा बदलायची, त्यांना शिकवायचं आणि मुख्य म्हणजे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम त्या करीत होत्या. पण पुणेकरांना नेमकं तेच नको होतं. बाई मुलींना दुधा तुपात लोळवते. पुरुषाला जे हवं असतं आणि मिळतं ते बाई जातीला मिळवण्याचा अधिकार नाहीच असं त्यांचं म्हणणं. मग पुण्यातल्या काही धर्म मार्तंडांनी ओरड सुरू केली की रमाबाई मुलींना पाठवतात, स्वतःच्या खोलीत बसून प्रार्थना करतात
आणि तिथे मुली जातात. स्त्री शिक्षणाचं सोंग पुढे करून त्यांच्या कल्याणाचं आमिष दाखवून त्या त्यांचं हिंदुत्व नष्ट करतायत. आणि मग एके दिवशी 25 मुलींचे पालक त्यांना न्यायला सदनात आले. मुलीने आईच्या पायाला मिठी घातली. आई, मला नाही ग जायचं. माझे केस परत काढून टाकतील. आई, मला परत उपाशी ठेवतील, अंधारात डांबतील, कामाला जुंपतील ग. मुली आईला बिलगून रडत होत्या. धर्म बुडाल्याने क्रोधित झालेले पालक रमाबाईंवर आग पाखड करत होते. माझ्या मुलीला बाप्तिस्मा दिलात, आमच्या कुळाला कलंक लावलात, चल कार्टे. शारदेच्या पाठीत धपाटा घालत गधऱ्यांनी तिला ओढून घेतली. रमाबाईंची सगळी बिंग शोधून त्यांना इथून उठवलंच पाहिजे. मी म्हणतो, विधवांना सुखाची आणि विद्येची अपेक्षा करण्याचा हक्कच काय? विधवांना केस वाढवायला सांगून यांनी आमच्या धर्मावर घाला घातलाय. चला ग सगळ्या जणी, बाडग्याच्या सावलीत राहून आमचा देह विटाळायला नको. आता इतका वेळ गप्प बसलेल्या रमाबाई उठल्या आणि आपल्या धारदार आवाजात बोलायला लागल्या. हे पहा, प्रार्थनेच्या वेळी काही मुली माझ्या खोलीत येऊन बसतात, हा तुमचा आक्षेप आहे. होय, त्या येतात माझ्या खोलीत. मी त्यांना बोलवत नाही, पण त्या आल्या तर मी त्यांना थांबवत नाही आणि थांबवणार सुद्धा नाही. माझा दरवाजा त्यांच्यासाठी 24 तास सताड उघडा असतो आणि त्यामुळे फक्त प्रार्थनेच्या वेळी मी तो लावून घ्यावा, ही तुमची अट मी कधीही मान्य करणार नाही. मी इथली मुख्य चालिका आहे, त्यामुळे मला कधी कधी हिंदू स्वयंपाकघरातही जावं लागतं. मुलींना त्यांचा धर्म पाळायला इथे पूर्ण मुभा आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. तीच मुभा मलाही आहे. आणि तरी सुद्धा हे आपल्याला जर मान्य नसेल तर आपण आपल्या मुलींना घेऊन जाऊ शकता. आलेले लोक क्षणभर विचलित झाले आणि मुली तर आपल्या जागी सुन्न उभ्या राहिल्या होत्या. मनुबाळा, जा, आपल्या बहिणींना दारापर्यंत निरोप देऊन ये, रमाबाईंनी मनोरमेला सांगितलं. चक्रीवादळ यावं आणि वेगाने निघून जावं तशा 25 मुली सदनातून काढून घेतल्या गेल्या. एक घणाघाती आघात झाला. हा फक्त आघात नव्हता, बळजोरी होती, अन्याय होता. पोटच्या मुलींची ताटातूट व्हावी अशी वेदना होती. उरलेल्या मुली झाडाच्या सावलीमध्ये अंग चोरून बसल्या. सगळ्यांचे डोळे रमाबाईंवर खिळले होते. रमाबाई सावरल्या आणि म्हणाल्या, मुलींनो, दोष तुमचा नाहीये, झालं त्याची जबाबदारी माझी आहे. असं म्हणून त्यांनी उरलेली गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट संपली आणि मुली खाली मान घालून मुकाट्याने आत गेल्या. त्यांना वाटलं, बरं झालं बाई, आपल्याला पालक नाहीत, नाहीतर आपली सुद्धा अशीच उचलबांगडी झाली असती. इथे पूर्वीसारखे हाल होत नाहीत, शिकायला मिळतं, खायला प्यायला चांगलं मिळतं. मग मग एक धर्म वाईट आणि एक चांगला असं का? मनात गोंधळ माजला होता. दिवस जात होते. रमाबाई आपल्या उद्योगात मग्न होत्या. एक दिवस रमाबाई साहेब रानडे आल्या. बाईसाहेब, माझ्या मुली माझ्यापासून तोडून नेल्या हो. बाईसाहेबांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवला. मला जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा आल्या. अर्थात त्याला मी घाबरत नाही, पण सल्लागार मंडळांनी मला न सांगता परस्पर राजीनामा देऊन टाकला. मी दोन्ही बाजूनी धोपटली जाते हो. माझ्या कठीण काळात तुम्ही मला नेहमीच आधार दिलाय. सांगा ना माझं काय चुकतंय? पंडिताबाई, तुमचं काय चुकतंय सांगू? दोन्ही धर्म तुमचे डोळे आहेत, म्हणूनच तुमची जबाबदारी जास्त वाढली आहे. ज्यांना तुम्ही आश्रय दिला, मुखी चारा घातला, त्या तुमचा पदर धरून राहणारच. म्हणूनच तुम्ही नुसता इशारा केला असता तर त्या मुली तुमच्या खोलीत आल्या नसत्या आणि हे रामायणही घडलं नसतं, होय ना? पंडिताबाईंच्या तीव्र आवाजाला बाईसाहेबांनी शांतपणे उत्तर दिलं, होय. पण रमाबाई म्हणाल्या, आमच्या सदनाच्या नियमाप्रमाणे इथे कुणालाही बाप्तिस्मा दिला जात नाही. त्याचबरोबर काही मुलींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणून आकाश तर कोसळत नाही ना. आणि मला सांगा, या सदनातून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर या मुलींचं भवितव्य काय? आमच्या सुंदरला तिच्या वडिलांनी घरी नेलं आणि शंकराचार्यांकडे नेलं. त्यांनी सल्ला दिला,
मुलीला झटपट सोवळी करून तिला शुद्ध करा, त्याशिवाय तिचा दोष द्यायचा नाही. मग काय? मग सुंदरनी बाप्तिस्मा घेतला आणि ख्रिश्चन माणसाशी लग्न केलं. दोष माझ्यावर आला. काय चुकलं तिचं? पंडिताबाई, हेच सगळं तुम्ही धर्मपरिवर्तन न करताही करू शकला असता. बाईसाहेब, रागावू नका. पण विधवांच्या शिक्षणासाठी जो पैसा लागला तो हिंदू लोकांनी दिला असता असं वाटतंय तुम्हाला? इथून शिकून बाहेर पडलेल्या मुलींना किती हिंदू कुटुंब आपली सून म्हणून स्वीकारतील सांगा मला. मी एक ख्रिस्ती झाले म्हणूनच कदाचित मला अमेरिकेतून मदत मिळाली असेल. मी फार काही करू शकले नाही हे खरं आहे, पण मी ज्यांच्या भल्यासाठी कपते आहे त्यांनी तरी निदान माझे पाय ओढू नयेत एवढंच मला वाटतं हो. मी त्यांना त्यांचे शत्रू वाटते याचंच मला फार दुःख होत आहे. पंडिताबाई, मळलेली पायवाट सोडून जाणाऱ्याला असे धोंडे खावे लागतात ना. पण सत्कर्माची बीज मरत नाहीत. तुमच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही हुजूरपागा ही शाळा काढली. अण्णासाहेब कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला. तुम्हीच उच्चवर्णीय विधवा स्त्री शिक्षणाचा पाया रचलेला आहे. पुरे पुरे भाईसाहेब, एक सांगते, आता पुण्यात राहवत नाही. पुण्यापासून 30 मैलावर केडगावला 100 एकर जागा घेऊन तिथे आश्रम सुरू करणार आहे. त्यात कोणत्याही जातीच्या धर्माच्या अनाथ विधवा परित्यक्त असतील. रस्त्यावर टाकून दिलेलं पोर सुद्धा मी उचलून आणीन आणि वाढवीन. धन्य आहे तुमची. एक मात्र लक्षात ठेवा, तुम्ही एकट्या नाही, मी नेहमीच तुमच्या बरोबर असेल. आणि रमाबाई साहेबांनी निरोप घेतला. पुढच्या काही महिन्यातच केडगावचा तो उजाड माळ झाडा फुलांनी भरून गेला. तिथे 9 विहिरी खणल्या गेल्या. त्याच दगडांचा वापर करून 2000 माणसं बसतील एवढं प्रार्थनागृह त्यांनी बांधून घेतलं. पंडिता रमाबाई मुक्ती सदन सुरू झालं. रमाबाईंची लेक मनोरमा आता डेक्कन कॉलेजमध्ये BA वर्षाला होती, शेवटच्या. रोज 35 मैल गाडी चालवत आईला मदत करायला ती केडगावला येत होती. एकदा रमाबाई मध्य प्रदेशात गेल्या होत्या आणि तिथल्या दुष्काळात सापडलेल्या भुकेल्या आजारी मुलींना त्यांनी आश्रमात आणलं, त्यांचं पुनर्वसन केलं. पण अजूनही पुण्याचे सनातनी रमाबाईंची पाठ काही सोडत नव्हते. अहो, केसरीकारांनी तर मुक्ती सदन म्हणजे 2500 बायकांचा तुरुंग आहे, भूल थापा मारून हव्या तेवढ्या मुली इथे आणले जातात, त्यांचं जुलमानी धर्मांतर होतं आणि धर्मांतराला कबूल न झाल्यास त्यांना उपाशी ठेवलं जातं. मुली बाहेर गेल्या तर त्यांच्यावर रामोशांचा पहारा असतो, असे अनेक आरोप केले होते. या आरोपांची शहानिशा करण्यासाठी एक दिवस पुण्याचे कलेक्टर अनेक मान्यवरांना घेऊन अचानक भेट द्यायला केडगावला आले. त्यावेळेला रमाबाई तिथे नव्हत्या, पण मनोरमेने त्यांचं स्वागत केलं. हो, साहेबांनी कल्पनाही केली नव्हती अशी शिस्त आणि टापटीप तो पाहत होता. शेती, गोठा, छापखाना, हातमाग, दवाखाना सगळं काही सुसज्ज होतं. अंध, वृद्ध, अपंग, आजारी यांच्यासाठी वेगळी सदनं होती. जेवणाची, स्वयंपाकाची व्यवस्था, मुला मुलींच्या राहण्याची, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था अतिशय चोख होती. 9 विहिरीतून निघालेल्या दगडाने बांधलेलं प्रार्थना मंदिर पाहून तर साहेब थक्क झाला. शंकेला कुठे जागाच नव्हती. साहेब हसला, 2-4 मुलींशी बोलला आणि काही न विचारता निघून गेला. काही महिन्यांनी केडगावला एक आनंदाची बातमी आली. कैसर-ए-हिंद हा हिंदुस्थानातला सर्वोच्च पुरस्कार देऊन सरकारने रमाबाईंचा सामाजिक कार्याचा बहुमान केला होता. याच वेळी रमाबाईंना 60 वर्ष पूर्ण झाली होती आणि या निमित्ताने मोठा समारंभ करून पुण्याच्या ढुड्डाचार्यांना बोलवावं असं राधाबाईंच्या मनात होतं. रमाबाईंना सांगायला त्या त्यांच्या खोलीत गेल्या. रमाबाई उत्साहाने म्हणाल्या, अगं वहिनी, बघ ना किती पत्र आली आहेत. काशीबाई कानिटकर, हरिनारायण आपटे, रमाबाई रानडे, आणखी कितीतरी जणांनी अभिनंदनाची पत्र पाठवली आहेत. याशिवाय रवींद्रनाथ टागोर, सरोजिनी नायडू आणि माझ्या परदेशातल्या मैत्रिणी यांच्या पण तारा आल्या आहेत. रमाबाईंच्या निळ्या डोळ्यात आनंद उसळत होता. वहिनी, अगं कलकत्त्याला पंडिता सरस्वती म्हणून माझा गौरव झाला ना, तेव्हा मला असाच आनंद झाला होता. पण तेव्हा माझा दादा होता, त्याला मी नमस्कार केला होता. आज तुला करते.
राधाला भरून आलं. मग आता माझं तुम्ही ऐकायलाच हवं वंच. आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की एक मोठा समारंभ करायचा. या केड गावातलं उजाड माळरान कसं फुलवलंय ते बघू दे की या पुण्यातल्या लोकांना. आमच्या वंसांची किंमत तरी कळेल की त्यांना. इंग्रजांनी कौतुक केलंय ना आता, सगळे येतील बोलावल्यावर. छे ग वहिनी, एवढी थोरा मोठ्यांची पत्र आली हाच माझा सत्कार. मला ना असा सोहळा बिळा काही मान्य नाही. राधा वहिनी थोडीशी खट्टू होऊन निघून गेली. तेवढ्यात मनू आली आणि आईच्या गळ्यात पडली. काय ग, बीएच्या परीक्षेत पहिली बिली आलीस की काय? आई, अगं त्याही पेक्षा मोठी परीक्षा तू पास झालीस. इंग्रज सरकारने तुला एवढा मोठा सन्मान दिला. आजवर तुझ्या समाजसेवेची लोकांनी यथेच्छ निंदा केली. त्यांना कळू दे ना माझी आई किती मोठी येते. आई, करूया ना ग एखादा समारंभ. रमाबाई तिला जवळ घेत म्हणाल्या, मनू बाळा, जन्मल्यापासून माझी आणि कष्ट उपासमारीची गाठच पडली. आत्ताच मी गुजरात मध्य प्रदेशात हिंडले. जे पाहिलं त्या यातना पोटात घर करून बसले. इंग्रज सरकारने माझं कौतुक केलं, मला स्वीकारलं, संपलं. मनू बाळा, यशाची धुंदी चढू नये की अपयशाने खचूनही जाऊ नये. जे भोग वाट्याला येतात ते स्वकर्तृत्वावर जिंकावे. या बक्षिसापेक्षा ना माझ्या मुलींना कुणी गाडाभर अन्न पाठवलं असतं तर मला जास्त आनंद झाला असता. माझ्या मुलींची साथ मला कोणत्याही सन्मानापेक्षा मोठी वाटते आणि मी त्यातच तृप्त आहे. मनू आईच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहतच राहिली आणि म्हणाली, आई, मी पण तुझीच मुलगी आहे. यापुढे सत्काराची भाषा बंद. मग तर झालं. बरं, तू आता विश्रांती घे बघू. थांब मनू, थांब. मी तुला काहीतरी सांगणार आहे. नीट लक्षात घे. माझी एक इच्छा बोलून दाखवायची. काय ग आई? मी प्रभूला प्रिय झाल्यावर माझी शवपेटी माझ्या मुलीने वाहून नेऊन आपल्याच आवारात बिट्टीच्या झाडाखाली पुरावी. पेटीला पांढरं कापड गुंडाळावं. आई, एकदम असं का ग बोलायला लागलीस? मनोरमीने हुंदका दिला. मनू बाळा, आणखी थोडं ऐक, मग वेळ नाही मिळणार. भीष्माचार्यांप्रमाणे मला इच्छामरण यावं अशी माझी इच्छा आहे ग. हे बायबलच्या मराठी भाषांतराचं काम पुरं झालं ना की राम म्हणावंसं वाटतंय. अशी निर्वानिर्वीची भाषा का ग करतेस आई? वाटतंय माझा अंतकाळ जवळ आलाय. त्यावेळी तू जिथे असशील तिथून धावत येशील ना ग. डोळे मिटताना तू आणि वहिनी समोर असलात ना की हा सगळा पसारा तुमच्या पदरात टाकून सुखाने राम म्हणणार आहे. पण रमाबाईंना तेही सुख लाभलं नाही. एक दिवस मिरजेच्या वॉनलेस हॉस्पिटलमधून तार आली. मनोरमा गेली. शेवटी तीच माझ्या आधी प्रभूला प्रिय झाली तर. हे रमाबाईंचे शब्द कंठातच अडकले. चेहरा विवर्ण झाला, डोळे विझल्यासारखे झाले. डोळ्यातल्या अश्रू आतल्या पीत त्याने दोन्ही हाताने समोरच्या टेबलाला घट्ट धरलं. कंठातला हुंदका काळजात जिरवला. आई, आपल्याला मिरजेला निघायला हवं ना? मुली बोलत होत्या. रमाबाईंनी मान हलवली. जीभ जणू टाळ्यालाच चिकटली होती. मोठ्या प्रयासाने बोलल्या, मुलींनो, तुम्ही जा आणि हे बघा, मनूचा देह केडगावला आणू नका. तिथेच तिचं दफन करा. ही माझी शाल आहे ना, ती तिच्या अंगावर घाला. मी येण्याची गरज नाही. मी तिला लवकरच भेटणार आहे. रमाबाईंनी अंगावरची शाल मुलींच्या हातात दिली आणि स्वतःच्या खोलीत शिरून दार लावलं आणि दगड झाल्यासारख्या स्तब्ध बसून राहिल्या. मुलींचा खोळका दाराबाहेर बसून मुसमुसत होता. आजवर जे दार कधीही बंद झालं नव्हतं ते आज बंद झालं होतं. रमाबाईंनी स्वतःला कोंडून घेतलं होतं आणि मुक्ती सदनाची ती सर्वा मुक्तीची वाट बघत होती. समाप्त.